नमस्कार मित्रांनो, सूर्या न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मांगवीर महामोर्चाच्या तयारीसाठी बैठक। मातंग समाजाच्या विविध प्रश्नांसाठी लढणाऱ्या सामाजिक संघटनेच्या वतीने मुंबई येथे 5 मार्च रोजी मांगवीर महामोर्चाचे आयोजन केले आहे। या मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी बैठक घेण्यात आली। आरक्षण वर्गीकरणासाठी न्यायमूर्ती आनंद बद्दर समितीचा अहवाल तात्काळ सादर करून त्यावर सरकारने निर्णय घ्यावा अशी प्रमुख मागणी केली आहे। या मोर्चाच्या तयारीसाठी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे सतीश कावडे यांच्या पुढाकारातून ही बैठक पार पडली। अध्यक्षस्थानी रामराव सूर्यवंशी हे होते। यावेळी लालसेनेचे सरसेनानी कॉम्रेड गणपत भिसे, लालबाजी घाटे, भाऊसाहेब घोडे, मच्छिंद्र गवाले, एल.डी. कदम, हेमंत साळवे, किशोर कांबळे, विजय रणखाम, दत्ता कंधारे आदी उपस्थित होते। सूर्य न्यूज 24 मराठी ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत अंधुरे। आज नांदेड शहरामध्ये अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाच्या पुढाकारातून बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे। 5 मार्च 2025चा आझाद मैदानावरील जो मांगवीरांचा महामोर्चा येणार आहे, त्या महामोर्चाची पूर्वतयारी आणि नियोजन करण्यासाठी ही बैठक सन्माननीय सतीश कावडे साहेब, बंडेवार साहेब, लालबाजी घाटे साहेब, रामराव सूर्यवंशी साहेब आणि इंजिनियर घोडे साहेब आणि सर्व मान्यवर या बैठकीला अनेक अत्यंत महत्त्वाचे बुद्धिजीवी अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। अनेक कार्यकर्ते आहेत। या सगळ्या बैठकीमध्ये आज जो काही चर्चा झालेली आहे ते सरकारनं 15 ऑक्टोबर 2024 रोजी पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आनंद बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमलेली आहे आणि त्या समितीला अभ्यास करून समितीनं 3 महिन्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासंदर्भामध्ये एक अभ्यास अहवाल सरकारला सादर करावा असं सरकारने सूचित केले होते। त्यानुसार समितीने कार्य करणे अपेक्षित होते, परंतु 3 महिन्याचा कालावधी जानेवारीमध्ये संपून गेलेला आहे। आता फेब्रुवारी महिनासुद्धा संपत आलेला आहे, त्याच्यावर संपलेला आहे। अजूनही समितीची जी काही गती आहे ती अत्यंत कासव गती आहे आणि म्हणून मातंग समाजामध्ये या समितीच्या अनुषंगाने सरकारच्या अनुषंगाने फार काही समाधानाची या ठिकाणी परिस्थिती राहिलेली नाही। म्हणून आमची या निमित्तानं सरकारला विनंती आहे की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने न्यायमूर्ती सुनील सुप्रे समिती नेमली जाते आणि ती समिती अवघ्या 1 महिन्यामध्ये सरकारला अहवाल सादर केला जातो आणि सरकार त्यावर निर्णय घेते। परंतु मातंग आणि तळातील जातीच्या अनुषंगानं ज्यावेळेस निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेस निर्णय केवळ कागदावर होतात, प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी करताना कुठले ना कुठले कारण या ठिकाणी सांगितले जातात। म्हणून ह्या कारणावर आता मी विश्वास ठेवणार नाही। काल आम्ही तुम्हाला शब्द दिलेला होता की तुम्ही आमच्यासाठी निर्णय घ्या, आम्ही तुम्हाला सत्तेवर आणू। आम्ही आमचा शब्द पाळलेला आहे। आता तुम्हाला शब्द पाळायची वेळ आली आहे की तुम्ही सत्तेवर आलेला आहात। आम्हाला दिलेला जो काही शब्द आहे तो तुम्ही पाळला पाहिजे। म्हणून न्यायमूर्ती जी काही आनंद बद्दर समितीचा जो काही आव्हान आहे तो तातडीनं दाखल करावा आणि त्यावर तात्काळ निर्णय घ्यावा ही मागणी घेण्यासाठी या मागणीसाठी महाराष्ट्रातील हजारो लाखो मांगवीर या ठिकाणी आझाद मैदानावर येऊन सरकारला हा सवाल करणार। महाराष्ट्रामध्ये दलित महासंघ, त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन, त्या ठिकाणी लाल सेना, त्या ठिकाणी लहुजी सेना, त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या जवळपास 24 संघटना आणि आज मला नुकताच बन्सीलाल कांबळे दादांचा फोन आलेला आहे की महाराष्ट्रातील तमाम मांग गारुडी समाज याच्या 5 तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी होतो आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला जसं इतरांना टाकून दिलेलं आहे तसं मातंग समाजानं तरी आम्हाला जवळ घेतलं पाहिजे। म्हणून आम्ही सुद्धा मांग गारुडी समाज मोठ्या संख्येनं आजच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि म्हणून हे कुठल्या संघटनेचं वगैरे मुळामध्ये आंदोलन आहे, हा व्यवस्थापनाचा भाग म्हणून कुणाला तरी जिम्मेदारी घ्यावी लागते। आज इथं कावडे साहेबांना जिम्मेदारी घेतलेली असल्यामुळे आम्हाला इथं येता आलेलं आहे। एक जबाबदारीचा भाग म्हणून या ठिकाणी शीर्षक, टायटल, लेबल्स वापरले जातात। परंतु हे सगळं आंदोलन जे आहे ते मांगवीरांचं आंदोलन आहे। या लढ्यामध्ये शहीद झालेल्या शहीदांचं जे स्वप्न होतं त्या स्वप्नपूर्तीसाठीचं हे आंदोलन। महाराष्ट्रामध्ये मातंग समाज आणि तत्सर्वंचित जातीच्या एक मोठी अपेक्षा आहे या महाराष्ट्र सरकारकडून आणि जेव्हा अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला 1 ऑगस्ट 2024 रोजी जो सामाजिक न्याय प्रदान करण्याचे अधिकार किंवा आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे पूर्णतः अधिकार हे त्या राज्य सरकारला असल्याचा निर्वाळा
सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि लागलीच या निर्णयाची अंमलबजावणी देशामधील इतर राज्यामध्ये सुरू झालेली आहे नव्हे, त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षामध्ये होत आहे. हरियाणा असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल आणि पंजाब आणि केरळ आणि तामिळनाडूमध्ये यापूर्वीच अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण मंजूर आहे. आत्ता महाराष्ट्रातल्या मातंग समाजाची किंवा तत्सम जातीची अशी अपेक्षा आहे की आमचा भरभनिर्वास होऊ नये. ज्या अपेक्षेनं तुम्ही न्यायमूर्ती अनंत बदर ही न्यायालयीन समिती नेमली, या न्यायालयीन समितीला गतिमानतेने त्याचं काम करून तिला सुविधा उपलब्ध करून द्यावा, निधी उपलब्ध करून द्यावा, त्याचा अहवाल द्यावा. ही कामं आम्ही आता लवकरात लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा बाळगून होतो. परंतु फडणवीस सरकार निश्चितपणाने आमच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. म्हणून आम्ही सगळं सतर्क असलं पाहिजे, जागा राहिले पाहिजे आणि पुन्हा एकदा या फडणवीस सरकारला ठणकावून सांगण्यासाठी म्हणून इतर आंदोलनाप्रमाणे 5 मार्च रोजी कारण का मार्चच्या शेवटच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. सगळे मंत्री आणि कॅबिनेट त्या ठिकाणी उपस्थित असते. म्हणून या कॅबिनेटमध्ये यथाशीघ्र असा निर्णय घ्यावा आणि अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विधेयक पारित करावं अशा प्रकारचं ठणकावून सांगण्यासाठी नवे सरकारला भाग पाडण्यासाठी आम्ही आझाद मैदानावर लाखोंच्या रीतीने मातंग आणि तत्सम जातीचा एल्गार निश्चित होणार आहे आणि सरकार आमच्या या आंदोलनाची दखल घेण्यापर्यंत आंदोलन आम्ही यशस्वी करू असा आशावाद मी सर्व समाजांना आपल्या माध्यमातून देतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा. सूर्या न्यूज 24 मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे.